दिनेश स्वागत करतो तुमचा शेतकरी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या शेतात किती पीक पेरलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो आज कोणते कोणते पीक पेरलेलं आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, आपण पेरलेलं आहे घरासमोर. हे पहा आपलं घर. या घरासमोर आपण पेरलेलं आहे मित्रांनो हरभरा. आता या अवस्थेत याला पाणी सोडणं चालू आहे. आता हे कुठं मोठं पातळ होते समजा, तर मग खूप फार जाडून जाईन ते. तर आता ह्या अवस्थेत ते एक महिन्याचं पीक आहे समजा. याच्यात अगोदर हे कापशीचं पीक पेरेलं होतं. ते उपटल्यावर कापूस वेचल्यावर आता हरभरा या कंडिशनमध्ये आहे. तर चला आता दुसऱ्या पिकात पाहू. तर मित्रांनो, मी आता अद्रकच्या शेतात आता आलेलो आहे. तर ही पहा मित्रांनो, आपली अद्रक आता ह्या कंडिशनमध्ये आहेत. याच्यात आपण मक्का लागवड केलेली आहेत. मक्का आता शेलपान कुठे मोठे तुर्रे फेकलेले आहेत त्याने. आता मक्का या कंडिशनमध्ये आहे. अद्रक या कंडिशनमध्ये आहेत. आता अद्रक बसलेली समजा, आता देण्यायोगी झालेली आहेत ती. पण आता पाहू दर्शक भावाच्या हिशोबानं देऊ. तर आता अद्रक 6 महिने कंप्लीट झालेला आहे मित्रांनो अद्रकला पेरायला. ही अशी अद्रक आहे आपली. मक्का पण आता एकदम भारी आलेली आहेत. कुठं मोठं हलका वावर आहे तर तिथे थोडी खालीवर झालेली आहेत ती. तर आता आपण खालच्या शेतात जाऊ रोख तुम्ही पहा अद्रक आपली. आपण अद्रक पेरलेले मित्रांनो 7 क्विंटल पेरलेले आहे अद्रक. असे आहेत पहा, आता एकदम भारी आहेत. चला आता दुसरं पीक पाहू. आपण आता दुसऱ्या शेतात आलेलो आहेत. या शेतात आपण गहू लागवड केलेली आहेत. गहू आता म्हणजे पूर्णपणे आलेले आहेत. आता ते येईल तेव्हा त्याला कापणी करायला आता 1 महिन्याच्या आत कापणी करायला येऊन जाईल मित्रांनो. हे पहा आपले गहू आता ह्या कंडिशनमध्ये आहे. 1 नंबर आलेले आहेत मित्रांनो. पहा अर्धा एकर गहू पेरलेले आहेत मित्रांनो. हे गहू असे आहे मित्रांनो, दुसऱ्याच्या वावरात पेरलेले आपण बटाईने म्हणतात त्याला, अर्ध्या वाट्याने पेरलेले आहेत मित्रांनो. तर चला आता दुसऱ्या शेतात जाऊ. रोख पहा तुम्ही गहू. आपण मित्रांनो आपल्या स्वतःच्या शेतात पण पेरलेले आहेत गहू. पण ते वावर म्हणजे ते शेत आहे ना मित्रांनो, तो शेत लवकर वाळत नाही. कारण यावर्षी पाऊस थोडा जास्त झालेला होता, म्हणून त्या वावरात शेत वाळला नाही, म्हणून ते लेट झालेले आहेत गहू. तर ते गहू आता आपण पुढं चालून पाहू. तर चला मित्रांनो, आता आपण दुसऱ्या शेतात म्हणजे मक्काच्या शेतात आता आलेलो आहोत. तर हे आहे मित्रांनो आपलं मक्काचं शेत. अशा प्रकारे आहेत. हे साईडला गहू आपले काकाचे गहू आहेत. हे म्हणजे ठिबकवर पेरलेले आहे मित्रांनो. असे 4 तास एका नळीला आहेत मित्रांनो. ही आहे आपली मक्का. ही आता तुर्रे फेकत आहे. म्हणजे आता प्रॉपर 3 महिन्याची झालेली आहेत मित्रांनो ही मक्का. 3 महिन्याची झालेली आहेत. तर मित्रांनो, ही व्हेरायटी आहे 66-68 प्लस ही व्हेरायटी आहेत. आणि जी आपण अद्रकीत पाहिली मक्का ती आहे 3302. ती कंपनी माहीत नाही मला कोणती आहे, पण 3302 त्याचं नाव आहे. ही 66-68 सिजंटाची कंपनी आहे मित्रांनो. ही अशा प्रकारे आहेत. आता याला बी पाणी चालू आहेत. ते आपले समोरचे हरभरा आणि हे गहूच वावर आहे. हरभराचं आणि याला सोबतच पाणी चालू आहेत. चला आपण जाऊया गहूच्या शेतात. चला गहूच्या शेतात आपल्या हे गहूचं शेत आहे. असं पाणी सोडलेलं आहे, खत फवारणी केलेली आहे मित्रांनो त्याला. तर अशा प्रकारे आपली पूर्ण शेतातील पिके तुम्ही पाहिली असेल. तुम्हाला कोणतं पीक भारी क्वालिटीचं आणि कसं वाटलं कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. हे असं आहे आपलं गहूचं पीक. आता ह्या पाण्यात ते पोटऱ्यात येऊन जाईल आणि पुन्हा एक पाण्यात ते जे ओंब्या राहतात त्याला ते फेकून देईल. तर धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब
तुम्हाला वाटलं तर शेअर करा. आता भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.